तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता राजेश हा अर्णवला म्हणत असतो, काय म्हणतात ते तुमच्या इंग्रजीत, लेट लिव्ह अँड लेट मी लिव्ह ना, जगा आणि मलाही जगू द्या, तुझ्या बहिणीला जगू दे. कळलं ना मला काय म्हणायचं आहे ते. त्याबरोबर अर्णव आता राजेशची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणत असतो, ए तू. त्याबरोबर लगेचच मामा अर्णवला म्हणतो, अर्णव शांत हो अर्णव, हे बघ ही वेळ नाही आहे आणि ही जागाही नाही आहे, कळतं आहे का तुला मी काय सांगतोय ते. अर्णव सोड त्याला, अर्णव सोड, मी काय सांगतोय. त्याबरोबर मग अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णवला पुन्हा एकदा राजेशला सोडावं लागतं. तर राजेश हा मुद्दामून अर्णवच्या समोर अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. अर्णवला हे अजिबात आवडत नसतं, पण गप्प राहण्यावाचून त्याच्याकडे काही पर्याय नसतो. तर आता डॉक्टर हे ईश्वरीच्या बाबांना डिस्चार्ज देतात आणि म्हणत असतात की आता तुमच्या बाबांना आम्ही डिस्चार्ज देतो आहे, पण तुम्ही फिजिओथेरपी नक्की सुरू करा, त्याचा फायदा होईल. आणि याच्यामध्ये मी जे डाएट लिहून दिलेलं आहे ते डाएट स्ट्रिक्टली फॉलो केलं गेलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर मी ज्या काही मेडिसिन सांगितलेत त्यासुद्धा व्यवस्थित वेळेवरती रोज यांना दिल्या गेल्या पाहिजेत. तर हे लवकरात लवकर बरे होतील. डोंट वरी यंग मॅन, यू विल गेट सून. त्याबरोबर आता लगेचच त्यांना बरं वाटतं. तर लगेच आपण आता पाहतो की इशू नमुताईला सांगते, नमुताई तू बिलाचं जरा बघतेस का, म्हणजे आपण निघू शकू. त्यावर नमुताई होकार देते. तर लगेचच आता आत्या म्हणत असते की दादा, अरे तू काही बोलायचा प्रयत्न करतोयस का, तुला काही सांगायचं आहे का. मी हे बघ राकेशजींना सांगणार आहे, आपल्या घरी जाण्याची व्यवस्था ते करतील. त्याबरोबर लगेचच बाबा आता पुन्हा हातवारे करण्यासाठी हात उचलण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना काहीच जमत नसतं, हात हलतच नसतो. ते पाय हलवत असतात पण ते कोणाला कळत नसतं. ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तेही कोणाला कळत नसतं. इशू म्हणत असते, बाबा काय झालं, तुम्हाला काही बोलायचं आहे का. त्यावर लगेचच आता आत्या म्हणते, दादा अरे राकेशजींना आपल्या घरी जाण्याची व्यवस्था करायला लागणार आहे म्हणून तुला नर्वस वाटतं आहे का. अरे हे बघ, कशाला एवढा विचार करतोयस, आणि आता तसेही ते आपले जावई होणार आहेत, मग तू उगाचच्या उगाच संकोच नको करू, ते करतील ना सगळी व्यवस्था. तरी बाबा तोंड हलवण्याचा प्रयत्न करतच असतात. मग आत्या म्हणते, राकेशजींचं आणि इशूचं लग्न अजून नाही झालेलं, तू घरी गेलास की आपण सगळं ठरवू. अरे इशू म्हणाली की जोवर माझ्या बाबांना बरं वाटत नाही तोवर मी लग्न नाही करणार. आता तुला बरं वाटतंय ना, मग आपण घरी जाऊन ठरवू ना सगळं नंतर. बघ बाई, तुला तरी सुप्रिया काही कळतं आहे का. त्यावर सुप्रिया विचारते, अहो काही बोलायचं आहे का, काही होतं आहे का तुम्हाला. त्यानंतर आता लगेचच त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली असते आणि ती इशूला म्हणत असते, मॅम तुमचं फायनल बिल पेमेंट झालेलं आहे. त्यावर इशू म्हणते, काय. त्यावर तो माणूस सांगतो, हो. इशू विचारते, कोणी केलं. त्यावर तो माणूस सांगतो, ज्या NGOने ऑपरेशनचा खर्च दिला त्यांनीच हे सुद्धा पैसे पेड केलेले आहेत. त्यावर हे ऐकून इशूला बरं वाटतं. इशू म्हणते, हो खरंच, थँक्यू भिया. त्यावर लगेचच ते दादा म्हणतात की मोस्ट वेलकम मॅम, हे बिलाची कॉपी, आणि तिकडनं निघून जातात. इशू म्हणत असते, खरंच ही जी कोणी NGO आहे ना, आपल्याला यांची खूप मदत झाली, म्हणजे यांनी आपलं सगळं बिल भरलं आहे जवळपास. त्यावर लगेचच आता आत्यासुद्धा म्हणते, हो ना, खरंच अशी माणसं खूप कमी मिळतात गं. बरं जाऊ दे, आता आपण दादाला घेऊन घरी जाऊया. आणि इशू, आता तरी लग्न करशील ना. त्याबरोबर आता मात्र इथे बाबा पुन्हा हालचाल करण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता आत्या म्हणत असते, दादा हो घाई करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित, इशूचं लग्न होईल राकेशजींबरोबर लवकर. तर आता इथे इशू म्हणत असते बाबांजवळ खाली बसून, आत्या तू तुझ्या मनात जो अर्थ येईल ना तो अर्थ लाव बाबांच्या बोलण्याचा. पण मी खरं सांगू का, मला ना सतत राहून असं वाटतंय की बाबांना काहीतरी वेगळं सांगायचं आहे. देव जाणे का, पण बाबांना काय सांगायचं आहे ते कळत नाही आहे आपल्याला. बाबांना नक्की काय सांगायचं असेल, की घरातले सगळेजण जे म्हणत आहेत, आत्याच ते जे म्हणते तेच बाबांनाही बोलायचं असेल. बाबा राकेशजींच्या आणि माझ्या लग्नाबद्दलच आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतील का. आता इशू ही विचारात मग्न झालेली असते. तर बाबा तिच्याकडे एकटक बघत असतात. तर इथे आपण पाहतो की आजी ही आता आकाशला म्हणत असते, आकाश कशी आता अंजलीची तब्येत, तिला डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं आहे का, सगळं काही व्यवस्थित आहे ना, की आपण जाऊया, चल आपण जाऊया आता, निघू आता आपण. त्याबरोबर आकाश म्हणत असतो, आजी जरा रिलॅक्स हो, शांत हो.
आणि तुम्ही दोघी पण जरा रिलॅक्स व्हा. हे बघा, आपल्याला हॉस्पिटलला जाण्याची काही गरज नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे अंजली ताईला ॲडमिट करायची गरजच नाही आहे. त्यांनी काही मेडिसिन्स लिहून दिल्यात आणि सेकंड ओपिनियन म्हणून सलाईनमधून काहीतरी औषधंसुद्धा सोडले आहेत. त्यामुळे तिला बरं वाटतं आहे. आता डॅड तिला घेऊन घरीच येत असतील. सो तुम्ही रिलॅक्स व्हा. त्याबरोबर लगेचच आजी वल्लरीला सांगते की जरा देवापुढे साखर ठेव वल्लरी. तर आता लावण्य म्हणत असते दॅट्स ग्रेट. बरं झालं अंजली ताईंना लवकर बरं वाटायला लागलं ते. बाय द वे कुठल्या हॉस्पिटलला नेलं आहे त्यांना? त्याबरोबर लगेचच आता आकाश नाईलाजाने खरं सांगतो आणि म्हणतो ईश्वरीचे बाबा ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत ताईलासुद्धा त्याच हॉस्पिटलला नेलं आहे. त्याबरोबर हे ऐकून आता वल्लरीला खूपच राग येतो. वल्लरी म्हणतो बघताय ना आई काय सुरू आहे ते. त्यावर वल्लरीला लगेचच आई विचारतात म्हणजे. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते अहो आई अजूनही कळत नाही आहे का तुम्हाला? अहो बघा ना, ते एकच हॉस्पिटल होतं का संपूर्ण मुंबईमध्ये? त्या व्यतिरिक्त दुसरी कुठली हॉस्पिटल्स नाही आहेत का आपल्याजवळ की त्याच हॉस्पिटलमध्ये न्यायची काही गरज होती का अंजलीला? त्याबरोबर लगेचच पुढे आता वल्लरी म्हणायला लागते मी खरं बोलू काही, हे सगळं ना ती ईश्वरी मुद्दामूनच करते. अहो आपल्या अर्णवच्या मागे पडण्यासाठी हे सगळं चालू आहे तिचं. उगाचच्या उगाच सतत आपल्या अर्णवच्या मागे 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 करत असते ती. आता तर काय तिला तिथे आयती संधीच मिळाली हो अर्णवच्या मागे मागे करायला. त्यावर लगेचच आजी वल्लरीला म्हणत असते वल्लरी अगं हे काय बोलतेस तू? जरा भानावर येऊन बोल. ज्या मुलीने आपल्या अर्णव विरोधात पोलिसात तक्रार केली ती का बरं त्याच्या मागे मागे करेल? उगाचच्या उगाच तू काहीही बोलशील का? नको काहीतरी बोलू. त्या मुलीच्या अपघाताचा आरोप आहे आपल्या चिंटूवरती. मग त्याबरोबर लगेचच आता वल्लरी म्हणत असते हो काही नाही. आता मला माफ करा अंजली, तुम्हाला बोलली नसेल पण मी बोलतेच तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी दर्शनासाठी ती आली होती ते बाप्पाच्या. अहो ती पालखी आली होती ना त्यावेळी. का संपूर्ण शहरात काही कुठे गणपतीची मंदिरच नाही आहेत प्रार्थना करण्यासाठी? त्याबरोबर लगेचच आता लावण्य म्हणत असते पण हे सगळं ना सॉल्व्ह व्हायला पाहिजे. हे टेन्शन आपल्या डोक्याला तरी किती वेळ राहायला हवं आहे? त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणत असते की त्या ब्यादीचं लग्न झालं का? तो कोणी राकेश की काय होता त्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं ना तिचं. काय रे आकाश? त्याबरोबर आकाश म्हणत असतो मॉम हे काय बोलतेस तू? तुला तरी कळतं आहे का? अगं तिथे तिच्या डॅडची कंडिशन एवढी सिरियस आहे, त्यांचा एवढा मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तू विचारतेस की तिचं लग्न झालं आहे का? आर यू सिरियस मॉम? त्याबरोबर मग मात्र आता आकाश जरा चिडलेलाच असतो, अर्थात कोणीही चिडेलच. तर वल्लरी लगेच म्हणायला लागते की हो सिरियसच आहे मी आकाश. कारण काय आहे ना, जोपर्यंत त्या ब्यादीचं लग्न होऊन ती तिच्या सासरी जात नाही ना तोवर त्याचं टेन्शन आपल्या डोक्याला राहणार आहे. कारण आपल्या अर्णवच्या मागे मागे ती करते ना. म्हणून मी खरं बोलू का आई, ह्या मुलीचं एकदा की लग्न झालं ना की मला शांत वाटेल. तर आता हे सगळं काही बोलणं अंजली ऐकत असते. अंजली घरी आलेली असते पण कोणाचंच तिच्याकडे लक्ष नसतं. मामाने तिला घरी आणलेलं असतं. त्याबरोबर वल्लरी म्हणत असते आई मला काय वाटतं माहिती आहे का तुम्हाला, आपण ना लवकरात लवकर अर्णव आणि लावण्याचं लग्न लावून टाकू. म्हणजे हे टेन्शनच उरणार नाही ना हो आपल्याला. काय वाटतं तुम्हाला सुद्धा? त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते नाही मला सुद्धा वल्लरीचं मत पटतं आहे. पण वल्लरी अगं हे चुकीचं आहे. कारण बघ सध्या अर्णव लग्नाला तयार आहे पण तो इतक्यात लग्न करायला तयार नाही आहे. मग आपण त्याच्याही मनाचा विचार करायला हवा ना. आणि त्याशिवाय आपल्या अर्णववरती ईश्वरीच्या बाबांचा अपघात घडवून आणल्याची सध्या केस सुरू आहे. मग आपण कसं काय आपल्या अर्णवचं लग्न लावून देऊ शकतो? आणि ही गोष्ट मी लावण्याच्या आईबरोबरसुद्धा बोलली आहे आणि त्यांनासुद्धा माझं मत पटतं आहे. त्याबरोबर लगेचच आता वल्लरी मामी म्हणत असते अहो पण मग त्या ईश्वरीच्या बाबांना जर बरंच नाही वाटलं तर आपण काय लग्न असंच रखडवून धरायचं का ठरलेलं त्यांना बरं वाटेपर्यंत आई? त्याबरोबर मग लगेचच आजी म्हणत असते हे सुद्धा बरोबर आहे तुझं. मी एकदा चिंटूबरोबर बोलून बघते तो काय म्हणतोय ते. तर आता इकडे मामा हा अंजलीकडे बघत असतो तर अंजली ही मामाकडे बघत असते. मामा अंजलीला खुणावतो तू काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. तर आता इथे अर्णव हा घरात चाललेला असतो आणि इतक्यात त्याला मागून आवाज येतो चिंटू. त्याबरोबर अर्णव मागे बघतो तर त्याला पुन्हा आवाज येतो चिंटू. तर अर्णवला आता राग येतो कारण त्याच्यासमोर उभा असतो राजेश. राजेश हा अर्णवला म्हणत असतो काय चिंटू कसं वाटतंय? आणि विचित्र आवाजात शिट्ट्या वाजवत असतो. त्याबरोबर मग मात्र अर्णवला राग येतो आणि अर्णव राजेशची कॉलर पकडतो. त्यावर राजेश म्हणतो हो हो पकड पकड, आणखीन घट्ट जोरात आवळ माझी कॉलर आणि मार मला मार, म्हणजे घरात सगळ्यांना समजेल की मी काय आहे ते. हो चालेल ना, मार मार मार.
त्याबरोबर मग मात्र अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव आता लगेचच त्याला सोडून देतो. त्याबरोबर राकेश म्हणत असतो, अरे काळजी वाटते रे मला तुम्हा सगळ्यांची चिंटू. खरंच आता कितीही इच्छा नसली तरीसुद्धा तू माझा मेहुणा आहेस, मग तुझी काळजी मी करायला नको का? आणि खरं म्हणू का तुला, मी ना तुझी खूप काळजी करतो. अरे जावई आहे मी या घरचा, त्यामुळे या घरातल्या प्रत्येक माणसाची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे ना. म्हणून काळजी करत असतो मी तुम्हा सगळ्यांची. आणि म्हणूनच तुला आता सांगतोय, पुढच्या 7 दिवसाच्या आत तू लावण्याबरोबर लग्न करायचं, समजलं? त्यावर अर्णव म्हणत असतो, व्हॉट? हे बघ, मी असं काहीही करणार नाही आहे. त्यावर लगेचच राजेश म्हणतो, तू असंच करायचं, कारण मला तुझ्या त्या मिस इंदौरशी लग्न करायचं आहे ना, म्हणून. त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो, हे बघ, तुझ्यासारख्या नालायक माणसाला तर मी मिस इंदौरच्या आयुष्यात येऊच देणार नाही आहे, कळलं ना तुला? त्याबरोबर तो म्हणत असतो, अरे चिंटू, गपचूप लावण्याबरोबर लग्न करायचं. तुला प्रश्न पडत असेल ना, मला तुझ्या लग्नाची इतकी घाई का? तर उत्तर ऐक. काय आहे ना, मला तुझ्या त्या मिस इंदौरबरोबर लग्न करायचं आहे ना, मग आम्ही दोघं तिकडे लग्न करत असताना तू इथे गप्प कसा काय बसशील? म्हणून तू तिकडे तुझ्या लग्नात व्यस्त आणि मी माझ्या. कसं वाटेल रे? ईश्वरी राकेश नाईक. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ए तू. त्याबरोबर लगेचच राजेश म्हणत असतो, अरे 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 चिंटू, जरा शांत हो, बघ गप्प बस. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मी तुला मिस इंदौरच्या आयुष्यात येऊ देणार नाही आहे आणि मी लावण्याशी लग्नसुद्धा करणार नाही आहे, कळलं तुला? त्यावर लगेचच तो म्हणत असतो, अरे आपले हात दगडाखाली असताना एवढं नाही उडायचं. हे बघ, आता माझ्या एका हातात तुझ्या त्या गोड गोंडस बावळट बहिणीची मान आहे आणि दुसऱ्या हातात तुझ्या त्या मिस इंदौरची. तू नाही करणार ना लग्न लावण्याशी? काही हरकत नाही, उद्या तुझ्या बहिणीची तिरडी बांधायला घे इथेच ह्याच अंगणात. आणि दुसरीकडे तर बोनसच आहे, तू अंजलीची तिरडी वगैरे बांधून तिला पोचवून येशील आणि नंतर तुला फोन येईल की आता इकडे या म्हणून. तिकडे तर बोनस एक ईश्वरीची आणि एक तिच्या बाबांची. त्याबरोबर हे ऐकून अर्णवला राग येत असतो. तर पुढे राकेश विचारतो, काय जमेल ना? नाही म्हणजे एका दिवशी 2-2 ठिकाणचं जरा अवघड होईल तुझ्यासाठी, म्हणून विचारतो. त्याबरोबर अर्णवला खूप राग येत असतो आणि अर्णव आता रागारागात राजेशच्या एक खाणखणीत अशी मुस्कटात लगावून देतो की डायरेक्ट राजेश खालीच कोसळतो. त्याबरोबर अर्णव हा त्याच्याकडे रागाने बघत असतो. तर राजेश उठून उभा राहतो आणि अर्णवला म्हणत असतो, ए किती मारायचं आहे ना तेवढं मारून घे, पण मी ठरवलेल्या प्लॅनमध्ये काहीसुद्धा बदल होणार नाही आहे. गपचूप लावण्याबरोबर ह्या आठवड्यात लग्न करून घ्यायचं. आज रात्री तुझ्या लग्नाची तारीख ही फिक्स झालीच पाहिजे, कळलं ना? नाहीतर. त्याबरोबर अर्णव हा रागारागात त्याच्याकडे बघत असतो. तर पुढे तो म्हणत असतो, लग्नाची तारीख खरंच फिक्स करून घे, नाहीतर मग तुझ्या बहिणीची तिरडी आहेच. लक्षात ठेव अर्णव, मी अंजलीला जिवंत ठेवणार नाही, समजलं ना? आणि दुसरीकडे तुझी ती मिस इंदौरसुद्धा राहणार नाही. लक्षात ठेव, मी जे बोलतो तेच करतो, त्यामुळे मी जे ठरवलं आहे त्या प्लॅनमध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर राम नाम सत्य है, राम नाम सत्य है असं बोलत तो तिकडनं निघून जातो. तर आता हे ऐकून मात्र अर्णवला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि आता त्याला काही सुचत नसतं की काय करावं आपण. तर इकडे तो विचारच करत राहतो, कारण अर्थात त्याची ताई आणि ईश्वरी दोघीही त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. आता अर्णवला टेन्शन आलेलं असतं, जवळपास त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि त्याला राजेशचे शब्द सतत आठवत असतात की माझ्या एका हातात ईश्वरीची मान आहे आणि दुसऱ्या हातात तुझ्या बहिणीची अंजलीची मान आहे. त्यामुळे अर्णवला आणखीनच जास्त टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की इशू ही आता आईला वाचून सांगत असते की बाबांचं डाएट काय आहे. ती म्हणते, आई हे बघ, आज बाबांना रात्रीच्या जेवणामध्ये फक्त पेज द्यायचे आहे आणि उद्या सकाळी त्यांना टोमॅटोचं सूप द्यायला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते तू तयार कर व्यवस्थित. त्यावर आई म्हणते, हो मी त्यांच्या पथ्याची काळजी घेईन. इतक्यात त्या ठिकाणी राजेश आलेला असतो. आता राजेश तिकडे येतो आणि म्हणत असतो, काका हे बघा मी तुमच्यासाठी काय घेऊन आलो ते. आणि म्हणतो, हा बघा अंगारा, तो अंगारा लावा मग तुम्हाला बरं वाटेल. त्याबरोबर लगेचच आता आत्या म्हणायला लागते, बरं झालं राकेशजी तुम्ही आलात. आता होणाऱ्या जावयाला बघून माझ्या दादालासुद्धा नक्की बरं वाटेल. काय दादा, बरं वाटेल ना तुला? तर आता लगेचच राकेश म्हणत असतो, हो काका मला माहिती आहे, मला बघून तुम्हाला नक्की बरं वाटेल ना, म्हणूनच मी सुद्धा इथे आलो आहे. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळ्यांसाठी आहे.
हे बघा, मी या घरचा होणारा जावई जरी असलो ना तरीसुद्धा हे घर, हे कुटुंब आता माझं आहे आणि म्हणून मी इथल्या प्रत्येकाची व्यवस्थित काळजी घेईन. हो हो काका, हो, शांत व्हा. त्यावर आता खरं तर त्यांना सांगायचं असतं की यांचं लग्न लावून देऊ नका, पण राकेश मुद्दामून घरातल्या सगळ्यांना सांगतो, बघा काकांची हीच इच्छा आहे की आमचं लग्न लवकरात लवकर व्हावं. काका तुम्ही काळजी करू नका, तुमची ही इच्छासुद्धा आम्ही लवकर पूर्ण करू. ईश्वरीजी, मला वाटतं आपण फार काळ आता थांबायला नको. काकांची इच्छा आपण अपूर्ण ठेवली तर माझंही मन मला खात राहील. आपण लवकरात लवकर आमच्या लग्नाचा मुहूर्त काढू आणि लग्न करू. बरोबर ना? हेच सांगायचं आहे ना तुम्हालाही काका? बोला ना काका तुम्ही. हेच ना? त्यावर बाबा होकारत असतात. म्हणजे खरं तर त्यांना नको असं सांगायचं असतं, पण सगळ्यांना असं वाटत असतं की बाबा होकार देत आहेत. तर लगेचच आता आत्या म्हणायला लागते, बघितलंच वहिनी, बरोबर कसं राकेशजींना त्यांच्या सासऱ्याच्या मनातलं कळलं ते. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणत असतो, काळजी करू नका काका, मी आहे ना, लवकरच माझं आणि ईश्वरीजींचं लग्न होईल. तुम्ही शांत आणि निवांत राहा. त्याबरोबर लगेचच आता सुप्रियासुद्धा म्हणत असते, मलाही वाटतं यांना हेच म्हणायचं असेल, कारण सध्या आपल्या घरामध्ये इशूचं लग्न हा विषय सोडला तर दुसरा कुठलाही महत्त्वाचा विषय सुरू नव्हताच. काय बरोबर ना? तुम्हाला ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाबद्दलच बोलायचं आहे का? त्याबरोबर आता लगेचच बाबा गप्पच राहणं पसंत करतात, ते काहीच बोलत नसतात. तर राकेश सगळ्यांना म्हणतो, तुम्ही सगळे अंगारा घ्या ना, आणि मग ते सगळ्यांना अंगारा लावायला देतात. तर आता सगळे आपापल्या बोलण्यामध्ये इतके व्यस्त झालेले असतात, तर इशू बाबांच्या पायाजवळ बसते आणि मनात म्हणत असते, बाबांना नक्की हेच सांगायचं असेल का, की काही वेगळं बोलायचं आहे बाबांना? तर दुसरीकडे लावण्या अर्णवला म्हणत असते, ए यार, अजून आपण किती दिवस थांबणार आहोत लग्न करायचे? अरे लग्न ठरलंय आपलं, तुला का कळत नाही आहे? त्याबरोबर आता ती आणखीन जास्त बडबड करत चाललेली असते. तर अर्णव म्हणतो, इनफ, लग्नाची तयारी करायला घ्या. पुढच्या 6 दिवसात माझं आणि लावण्याचं लग्न होईल. त्याबरोबर हे ऐकून लावण्या खूपच जास्त खुश झालेली असते. तिचा आनंद अगदी गगनात मायेनासा असतो. तर दुसरीकडे आता लगेचच सुप्रियासुद्धा म्हणत असते की आपल्यालाही लग्नाचे मुहूर्त काढावे लागतील राकेशजींच्या आणि इशूच्या लग्नासाठी. त्यावर राकेश म्हणतो, कशाला, ऑलरेडी मुहूर्त काढलेले आहेत ना, त्याच मुहूर्तांपैकी पहिल्या मुहूर्तावर आम्ही दोघं लग्न करू. काकांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, बास. त्याबरोबर इशूला हे सगळं पटत नसतं, पण ती काही बोलतही नसते. तर आता अर्णवने राजेशचा गळा पकडलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की हे बघ, मी मिस इंदौरचं लग्न तुझ्याबरोबर कधीच नाही होऊ देणार, कळलं तुला? आणि आता अर्णवच्या डोळ्यामध्ये एक राग आणि एक क्रोध असतो. तर दुसरीकडे राकेश हा मात्र अगदी निर्लज्जपणी हसत असतो. अर्णव एवढं बोलत असतो, पण तरीही राकेशला मात्र त्याचा कणभरसुद्धा फरक पडलेला नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.